नमस्कार. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुदुचेरी आणि आसाम या 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील पार पडली आहे आणि त्याचे निकाल देखील आता समोर आले आहेत. राहुरी आणि बारामती या 2 मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक पार पडली होती आणि बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार यांचा विजय झालेला आहे. त्यांनी मोठ्या मताधिक्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे. अजित पवार यांचा रेकॉर्ड देखील त्यांनी मोडलेला आहे. तर राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे जे पुत्र आहेत अक्षय कर्डिले यांचा विजय झालेला आहे. पण सर्वात जास्त लक्ष लागलं होतं बारामतीकडे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या समोर प्रमुख पक्षाचं आव्हान नसलं तरी काही अपक्ष उमेदवारांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामधीलच एक प्रमुख नाव म्हणजे अभिजित बिचुकले आणि करुणा धनंजय मुंडे यांनी देखील अर्ज दाखल केलेला होता. या दोन्ही उमेदवारांना किती मतं पडलेली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. बारामतीमध्ये जी पोटनिवडणूक पार पडली त्यामध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली आहेत तेच आपण एकदा पाहूयात. सुनेत्रा अजित पवार यांना 2,18,806 एवढी मतं मिळालेली आहेत. तर नंबर 2 क्रमांकाची जी मतं आहेत राघू येतला घुटुकडे हे जे प्रोफेसर आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांना जवळपास 931 मतं मिळालेली आहेत. विराज महादेव शिंदे 533 मतं मिळालेली आहेत. तीन नंबरची मतं त्यांना मिळालेली आहेत. चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे त्यांना 403 मतं मिळालेली आहेत आणि अभिजित वामनराव बिचुकले यांना 333 मतं एवढी मिळालेली आहेत. तर करुणा धनंजय मुंडे यांना 300 मतं मिळालेली आहेत आणि नोटांना जवळपास 768 एवढी मतं मिळालेली आहेत. जवळपास अभिजित बिचुकले हे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. दरवेळेस त्यांचं डिपॉझिट जप्त देखील होत असतं. यावेळी त्यांनी बारामतीमध्ये देखील त्यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता. यावेळेस देखील त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. त्याचबरोबर करुणा धनंजय मुंडे यांनी देखील बारामती निवडणुकीमध्ये अर्ज दाखल केला होता आणि त्यांचं देखील डिपॉझिट जप्त झालेलं आहे. कुठेतरी प्रत्येक फेरीमध्ये अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा यांचे मतांची जी फरक होता त्यांचा किंवा 1 किंवा 2 मतांनी मागे पुढे होत होता. शेवटी त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. त्यांना एकदम 3 आकडी क्रमांकाचीच मतं मिळालेली आहेत. त्यामुळे सुनेत्रा अजित पवार यांचा बारामतीमध्ये घवघवीत असा विक्रमी मताधिक्यांनी विजय झालेला आहे. त्यामुळे अनेक जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांच्या समोर ज्यांचं अर्ज होता त्यांचं सर्वांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. बाकी सर्व राजकीय अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.